आप देख रहे हैं MH26 न्यूज त्रिनेत्र। नमस्कार, MS न्यूज त्रिनेत्र चॅनलचे मुख्य संपादक वंकलवार प्रभू। आज या चॅनलच्या माध्यमातून मी शासन दरबारी एक विषय मांडत आहे। कारण मागील बरेच वर्षापासून देगलूर तालुक्यामध्ये विविध ग्रामपंचायतीमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार खुलेआम होताना आढळून येत आहे। अशी परिस्थिती असताना देखील बरेच ग्रामपंचायतीमधील कार्यकर्ते RTI दाखल केलेले आहेत। RTI दाखल केल्यानंतर सुद्धा त्यावर काहीच उपाययोजना किंवा ॲक्शन घेताना कोणते अधिकारी आढळून येत नाहीत। अशाच प्रकारे सर्वात मोठा देगलूर तालुक्यातील असलेले शहापूर गावातील हा गोंधळ आपण पाहत आहोत। किती मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी उघडकीस येत आहे। कारण शासन दरबारी विविध कार्यालयामध्ये ह्या भ्रष्टाचार विरोधी टीमने खूप मोठ्या प्रमाणात अर्ज तक्रारी केल्यानंतर देखील सुद्धा जी चौकशीची गती आहे हे अतिशय संत गतीने चालू आहे। ह्या गतीमुळे जे काही पाठपुरावा भ्रष्टाचारांच्या विरोधात टीमने केलेले आहे त्या टीमचं असं म्हणणं आहे की आम्हाला शासनाकडून चौकशीचे आदेश मिळालेले असताना देखील हा चौकशी फास्ट न होता ह्यामध्ये एकदम संत गतीने आणि आम्हाला विचारात न घेता होत आहे अशा ह्या टीमचे म्हणणं आहे। त्यानंतर खरंच एखादा ग्राम पंचायतला जे काही ग्राम विकास निधी येतो त्या ग्राम विकास निधीचा विल्हेवाट किंवा तो निधी कोणत्या विकास कामासाठी वापरायचा आहे हा ठरवण्याचा अधिकार फक्त ग्रामसभेमध्ये असतो। पण आज प्रत्येक ग्रामपंचायतीची अवस्था अशी आहे, ग्रामसभा हा फक्त कागदावरच घेतली जातो आणि गावातील जनतेला विकासापासून दूर ठेवला जातो। हे वास्तविक आहे। असे असताना देखील सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतेही शहानिशा न करता प्रत्येक बिल हा रिलीज केला जातो। कारण माझ्या चौकशी अंती किंवा मी एक पत्रकार म्हणून एक संपादक म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतला भेट दिल्यानंतर त्यातून असा आढळून येत आहे की काही ठिकाणी फक्त सरपंच किंवा ग्रामसेवक ह्यांनी कागदोपत्री बनवाबनवीचे कागदपत्र तयार करून बिले उचललेले आढळून आलेले आहेत। वास्तविक पाहता शासनाने उदाहरणादाखल देगलूर तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतचा ऑडिट रिपोर्ट जनतेसमोर ठेवावे आणि त्या ऑडिट रिपोर्टमध्ये जे काही सूचना नोंदी आढळलेल्या आहेत ते जर आपण विचारपूर्वक जर त्याचा अभ्यास केलो तर गावासाठी आलेला निधी हा विकासासाठी न वापरता स्वतःच्या विकासासाठी त्यामध्ये ग्रामसेवक सरपंच सदस्य आणि इतर रिलेटेड अधिकारी ह्या सर्वांचा वाटा आहे हा सिद्ध होताना दिसत आहे। ह्या प्रकारच्या वृत्तीला कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे। अन्यथा एकही खेडेगावामध्ये आज आदरणीय कलेक्टर साहेब आणि आदरणीय CO मॅडमनी येऊन जर प्रत्येक खेडेगावात पाहणी केली तर त्या खेडेगावामध्ये चालण्यासाठी रस्ते व्यवस्थित नाहीत। आज भारत स्वतंत्र होऊन किती दिवस लोटला गेला। एक एक ग्रामपंचायतला 15 वित्त आयोग
आणि इतर निधी हा सर्व जर हिशोब केलो तर वर्षाकाठी कमीत कमी छोटा गाव असला तरीही 20-25 लाख किंवा 10-15 लाखाचा निधी आरामशीर येतो. पण आजही खेडेगावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही, चालण्यासाठी रस्ते नाहीत, दिवाबत्तीची सोय नाही. आणि ज्या ज्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा जे शिक्षणाचं मुख्य स्रोत आहे गोरगरीब जनतेचा, त्या शाळेची अवस्था बघा, अंगणवाडीची अवस्था बघा. ऑडिट रिपोर्ट मध्ये उल्लेख केलेला असतो 75,000, 80,000, 1,00,000 खिडकी दुरुस्ती, संडास रूम दुरुस्ती, अंगणवाडीला साहित्य वाटप. पण रिअल मध्ये ही दुरुस्ती होते का? रिअल मध्ये साहित्य वाटप केला जातो का? माझा एक प्रश्न आहे आदरणीय बीडीओ साहेबांना आणि विस्तार अधिकारी साहेबांना. तुमच्या स्वाक्षरी शिवाय कोणत्याही ग्रामपंचायतचे निधी हस्तांतरित होत नाही. मग तुम्ही शहानिशा न करता हा निधी कसं वितरित करता? आणि ऑडिट होत असताना ऑडिटची एक प्रत आपल्या कार्यालयामध्ये सबमिट असतो, तरीही त्या ऑडिटवर आपण डोळे झाकून सह्या करून मोकळे होऊन जाता. त्याच्यामध्ये त्रुटी अटी जे काही सूचना दिलेल्या असतात ते सूचनाची दुरुस्ती होत नाही. आदरणीय कलेक्टर साहेब, आदरणीय सीओ मॅडमांना विनंती आहे, काही ग्रामपंचायतचे ऑडिट गायब आहेत, ऑडिट रिपोर्ट नाहीत, त्यांचा लेखाजोखा व्यवस्थित नाहीत. मग ह्या अवस्थेमध्ये एखादा समाज सुधारक, एखादा पत्रकार जर रितसर अर्ज केल्यानंतर त्याला फर्स्ट अपील, सेकंड अपील, थर्ड अपील पर्यंत जाण्याची वेळ का येत आहे? कारण हे सार्वजनिक मालमत्ता आहे. संविधानाने सर्वांना अधिकार दिलेले असताना देखील ह्या समाजसेवकांना जो माहितीच्या अधिकाराखाली ऑडिट मागितला जातो, ग्रामपंचायतचा हिशोब मागितला जातो, त्यांना काही न देता उलट उर्मटपणाची भाषा अधिकाऱ्यांकडून, ग्रामसेवकाकडून भेटला जातो. मग एका वर्षाचा ऑडिट ग्रामपंचायतने केल्यानंतर त्या ऑडिटची किती प्रत आणि कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये सबमिट केला जातो हे सर्व महोदय आपणाला माहित आहे. अशा असताना देखील फर्स्ट अपील, सेकंड अपील, थर्ड अपील पर्यंत जाण्याची वेळ तुम्ही ह्या कार्यकर्त्यांवर का आणता हा मुख्य प्रश्न आहे. कारण फर्स्ट अपील मध्ये जर डॉक्युमेंट मिळत नसतील तर तिथंच छाती ठोकपणे मी सांगत आहे, एक संपादक म्हणून, एक पत्रकार म्हणून, की त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणून मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती वजा करत आहे की शहापूरमध्ये जे काही घटनाक्रम चालू आहे तिथं खूप मोठा गोंधळ आपण लाईव्ह पाहत आहात. ग्रामसभेमध्ये एखादा सर्वसामान्य जनतेने आवाज उठवल्यानंतर, त्याने हिशोब मागितल्यानंतर तिथल्या पदावर असणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी प्रश्न विचारणाऱ्याला रिस्पेक्ट देऊन त्याची माहिती ग्रामसभेत देणे आवश्यक आहे. कारण हा एक त्यांच्या स्वतःच्या मालकीची पैसा नाही किंवा तिथं गुंड प्रवृत्ती नाही. हा देश संविधानाने चालतो, गुंड प्रवृत्तीने नाही चालत. त्यामुळे ह्या जे काही प्रकार चालू आहेत त्यावर तात्काळ आदरणीय कलेक्टर साहेब व सीओ मॅडमनी लक्ष देऊन तात्काळ जे काही पाठपुरावा शहापूरच्या टीमने करत आहे त्यावर लवकरात लवकर सुनावणी घेऊन तिथली चौकशी निष्पक्षपातीपणाने करून जे काही व्यवहारामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे, जे काही भ्रष्टाचार ओपन झालेला आहे, तेथील माझ्या माहितीस्तव 80 ते 86 घरकुलांचा बोगस बिले उचलण्यात आलेले आहे. हे पूर्ण सिद्ध झालेले आहे. तर यावर शासन काय कारवाई करणार आहे ह्याबद्दल सुद्धा
मी BDO साहेबांशी, विस्तार अधिकारी साहेबांशी चर्चा करत असताना सुद्धा टाळाटाळीचे उत्तर त्यांच्याकडून येत आहेत आणि ह्या टीमला सतत पंचायत समितीला चक्र्या मारण्यासाठी हे जाणून बुजून त्यांच्यावर वेळ आणत आहेत. तर कृपया करून आपणाला जर आज तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना राबवत आहात, हीच आहे का तुमची ग्राम सभा? हीच आहे का तुमची योजना? म्हणजे एका ग्रामपंचायतला विकास निधी येणं म्हणजे अधिकाऱ्यांची पोळी वाजणे आहे, हा सरळ सूत्र बनत आहे. आज बघा, कोट्यावधीची निधी पाण्यासाठी आलेले जलजीवन मिशनचे काय अवस्था झालेली आहे. कोट्यावधी निधी. मग ह्याच्यावर विचारणा करणाऱ्याला तुम्ही जर दोषी आरोप त्यांच्यावर हल्ले होत असतील तर मी म्हणेन हा हुकुमशाहीकडे आपला देश चालत आहे का? संविधानाने आम्हाला अधिकार दिलेले आहे काही प्रश्न उपस्थित करण्यासाठी. या व्हिडिओच्या माध्यमातून मी शिव मॅडम आणि कलेक्टर साहेबांना विनंती करत आहे की सामान्य जनतेचा रोष किंवा उद्रेक वाढवण्यापेक्षा जे काही रिलेटेड अधिकारी आहेत ग्रामपंचायतशी त्यांच्यावर कठोर सूचना आपण निर्गमित करावे आणि जे काही भ्रष्टाचार जिथं होत आहे तिथं त्या सरपंचाच्या विरोधात, ग्रामसेवक दोषी असेल तर ग्रामसेवक, BDO असतील तर BDO यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून योग्य ते निर्णय तात्काळ द्यावी. या टीमच्या माध्यमातून मी या चॅनलच्या माध्यमातून आपणाला विनंती वजा करत आहात. आपणच पाहत आहात शहापूरचा ग्रामसभा. पहा गोंधळ काय पद्धतीने चालू आहे आणि त्यांची वृत्ती आणि सगळं जे आहे ते या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतच आहात. यानंतर पुढील बातमीमध्ये आपण पाहूया. तोपर्यंत तुर्तास धन्यवाद. नमस्कार.